नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर तुम्ही मानदेशी महोत्सवाचा व्हिडिओ पाहिला का? या अगोदरचा पार्ट 1 तर पाहिला नसेल तर जरूर पहा. तर हा त्याच मानदेशी महोत्सवाचा सेकंड पार्ट असणार आहे. तर मानदेशी महोत्सव म्हणजे काय? तर ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडवते, तसेच खाद्य संस्कृतीचा आनंदसुद्धा घेता येतो. या महोत्सवामध्ये आपल्याला ग्रामीण कलेचे प्रदर्शन पाहता येते. घोंगडी, कोल्हापुरी चप्पल, मातीचे मडके बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव याच महोत्सवात आपल्याला घेता येतो आणि या महोत्सवामध्ये आपल्याला ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव प्रत्यक्षात घेता येतो. सध्या आपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शहरामध्ये येत आहोत, त्यामुळे ग्रामीण भागाची किंवा आपल्या गावची नाळ तुटत आहे. तर ती कुठेतरी गावाकडची संस्कृती, परंपरा आणि ती संस्कृती पुढच्या पिढीला आपल्याला देता यावी किंवा माहिती व्हावी या उद्देशाने मुंबईमध्ये दरवर्षी मानदेशी महोत्सवाचे आयोजन केले जाते. तर त्याचविषयी हा व्हिडिओ असणार आहे. तर हे जे तुम्हाला समोर दागिने दिसत आहेत ना, ते बांबूवरती तयार केलेले आहेत. पाहू शकता, हे गळ्यातील ज्वेलरी बांबूवरती डिझाईन करून त्यांनी स्वतः बनवलेली आहे आणि ते पण कोणतेही क्लास न लावता स्वतः शिकलेले आहेत. त्यांची आवड आहे आणि ती आवड त्यांनी या बिझनेसमध्ये उतरवलेली आहे. किती छान ना. थोडीशी प्राईज आहे जास्त. एक गळ्यातलं होतं ते 400 रुपयाला, कानातलं 200 रुपयाला, असं वेगवेगळ्या प्राइजेस होत्या. पण त्याची मेहनत किंवा एकदम बारीक वर्क जे आहे ना, खूप मेहनतीचं होतं. त्याच्यामुळे प्राईजनुसार किंवा वर्क क्वालिटीनुसार छानच होतं ते. आणि या प्रदर्शनामध्ये जवळपास 700च्या वरती स्टॉल लावलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे. आपलं ज्वेलरीचे असो किंवा पक्ष्यांचे घरटे असो किंवा लाकडाची वेगवेगळी खेळणी असो. चिमण्यांचं घरटं कोणतंही 299 आहे. ते कोणतेही का 299. इथं छान छान अशा गोधडीसुद्धा होत्या विकण्यासाठी. त्याचे प्राइजेस मी काही विचारले नाहीत, पण होत्या खूप छान पद्धतीने शिवलेल्या होत्या एकदम मशीनवरती. आणि हे रागिनी ज्वेलर्स आहेत ना, त्या ताईंनी ते इतके छान छान ज्वेलरीज बनवलेल्या होत्या. तुम्ही पण पाहू शकता. मला तर खूप आवडल्या. आणि विशेष म्हणजे याचे रेटसुद्धा इतके काहीही नव्हते. प्रत्येकी 200 रुपये, 300 रुपये किंवा 150 रुपये याप्रमाणे होते. आणि त्या स्वतः पनवेलच्या आहेत आणि त्या त्यांच्या घरी वेगवेगळ्या अशा ज्वेलरी बनवण्याचे क्लासेससुद्धा घेतात आणि खूप चांगल्या प्रकारे चालतात म्हटल्या त्या. आणि असे ज्वेलरी सध्या ट्रेंडिंगमध्ये पण आहेत, कारण सध्या हळदी, मेहंदी, लग्न, कोणतंही रोहा जेवण यांचा कार्यक्रम असल्यानंतर अशा ज्वेलरी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यांचे भरपूर असे क्लासेस पण असतात बोलल्या त्या. आणि हे कॉपरचे दिवे किंवा पंचपाळ किंवा कॉपरच्या प्लेटी आहेत, त्या आपण त्याच्यामध्ये दिवा लावण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हे खण साडीपासून वेगवेगळ्या प्रकारचे पाउचेस किंवा खण साड्या किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे पिलो, जसं खण साडीचं सगळं काही हे करून त्यांनी एक स्टॉलच केलेला आहे की तो पूर्ण त्याच्यातील वस्तू खण साडीपासूनच बनवलेल्या होत्या. त्यासोबतच लेदरच्या पर्सेस पण होत्या आणि भरपूर सारी अशी दुकानं होती की चिवडा, फरसाण, मुरमुरे, फुटाणे, लाह्या अशी या महोत्सवामध्ये अनेक दुकाने होती. आणि त्यासोबतच काजू, बदाम, मनुके एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि ओरिजिनल असे छान विकायला सुद्धा होते. त्यासोबतच हे जे ब्लाउजेस दिसत आहेत ना, हे आपलं कन्नडच्या काकू होत्या आणि एका ब्लाऊजची किंमत 850 रुपये होते. ते पण कॉटनचे होते आणि क्वालिटी खूप छान होती. पाहू शकता, ते आंध्रातले आपण म्हणतो ना, त्यांची ब्लाऊज किंवा त्यांची पद्धत वेगळी असते, तसेच जवळपासचे ब्लाउजेस होते आणि खूप छान होते. पण 800, 850, 900 या रेंजमध्ये होते. तुम्हाला पण नक्कीच आवडले असतील आणि यांची क्वालिटी मात्र एक नंबर होती. तर आता हे जे स्टॉल आहेत ना, हे पूर्ण बाकरवडीचंच होतं. खूप वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बाकरवडीच होत्या. खारी, गोड, तिखट, आंबट किंवा आणखीन वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. शेवते मी इथलची बाकरवडी घेतलेली आहे आणि टेस्टला खूप छान होती. अशा टेस्ट करण्यासाठी पण आपल्याला देत होते की कोणती घ्यायची कोणती नाही. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे समजतं की आपल्याला कोणती आवडेल ते. आणि मी सुद्धा या ठिकाणची घेतलेली आहे 70 रुपयाला पाव किलो. तर लोणची वगैरे खूप छान छान होती. त्यासोबतच इथं इतक्या प्रकारचे स्टॉल होते ना, आणि मी दुपारच्या वेळेला गेले होते त्याच्यामुळे एवढी गर्दी तुम्हाला दिसत नसेल. पण मी जेव्हा 4:30 वाजता रिटर्न निघाले ना, तेव्हा खूप गर्दी वाढत होती. आपल्या गावाकडे जसं मिळतात ना कवठ, बोर, पेरू, चिक्कू, चिंच एकदम गावाकडल्याच रेटमध्ये किंवा स्वस्त आणि एकदम चांगल्या क्वालिटीची इथं विकण्यासाठी होती. त्यासोबतच इथं पाहू शकता किती छान छान वस्तू आहेत ना. पण मी या ठिकाणचे कुंची म्हणजे आपलं
बटवा असतो ना तो विचारलेला 200 रुपयाला एक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्राइजेस होत्या. मी सगळ्या डिटेलमध्ये नाही विचारल्या, पण ऑलवेज कलेक्शन खूप छान होतं. मला तर आवडलं आणि आवडायसारखंच होतं. आपल्या लेडीजला अशा अनेक गोष्टी आवडतात ना की खूपच. इथे ब्लाऊज होते वेगवेगळे. आता रेडीमेड ब्लाऊजचं तर सध्या खूप सध्या चालत आहेत, त्याच्यामुळे मला ब्लाऊज तर आपण कुठेही मार्केटमध्ये पाहतो, पण जे वेगवेगळ्या वस्तू होत्या बनवलेल्या त्या मात्र आकर्षक वाटत होत्या. हे असे स्टॉल सगळीकडे लावलेले होते आणि गर्दी संध्याकाळच्या वेळेला जास्त असते. मुंबईमधील खास करून लोक संध्याकाळी येतात, कारण सध्या आता ऊन खूप पडत आहे आणि गरमी पण होत आहे. त्यासोबतच कोणी ऑफिसला जॉबला कुठे कुठे गेलेले असतात ना, बरोबर ऑफिस सुटल्यानंतर येणार म्हणजे येणारच. इथे खूप गर्दी होते, त्यामुळे मी दुपारी गेले होते. म्हटलं छान पाहता येईल आणि तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन शेअर पण करता येईल, त्याच्यामुळे आता एकदम शांतता वाटत आहे. आणि इथे पहा, या ज्या काकू आहेत ना त्यांनी कानातले गळ्यातले इतके छान छान बनवलेले आहेत आणि यासुद्धा यांच्या घरी क्लासेस घेतात आणि ते पण असे इतके क्लासेस असतात ना की त्यांना दिवसभर पूर्ण दिवस त्यातच निघून जातो. आणि हे स्वतः त्यांनी बनवलेले आहेत. सध्या ट्रेंडिंग असलेले हळदीचे, मेहंदीचे, त्यासोबतच डोहाळ जेवणाचे, लग्नाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ज्वेलरी बनवतात. आणि हे गणपतीसुद्धा पहा किती छान बनवलं आहे ना, मला तर खूप आवडला. आणि हळदी कुंकाचे करंडेसुद्धा. आणि हे पहा, लग्नामध्ये आपण असं दिलं किंवा ठेवलं तर आणखीन रुखवताची शोभा वाढते आणि वेअर केलं तर आणखीन छान वाटतं. तर या साईडला होते पूर्ण खाण्याचे स्टॉल. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी व्हरायटी किंवा स्पेशालिटी, जसं कोल्हापूरचं मटण, कोल्हापुरी भेळ, कोल्हापुरी चिकन, त्यासोबतच सगळं दही धपाटे, कुठलचे थालीपीठं प्रसिद्ध, असं वेगवेगळ्या व्हरायटीच्या स्पेशालिटी इथं होतं. मी काही इथं खाल्लेलं नाही आहे. मला अगोदर सर्दी झालेली होती, त्याच्यामुळे मला काहीही खायची इच्छा नव्हती. जस्ट इथं तुम्हाला दाखवत आहे. आणि वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, पिठलं, भाकरी आणि ही मासवडी जी आहे ना आमच्या इकडची स्पेशल, ती 120 रुपयाला प्लेट होती. थालीपीठाची 50 रुपयाला प्लेट होती. आणि पावभाजी, दाबेली, इडली, डोसा असं म्हणजे गावाकडचं सगळं आणि थोडंफार इकडचं तिकडचं पण होतं. पण छान होतं. अदरवाईज इतकं काही महाग पण नव्हतं. बरेच जण तिथलचं वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा पिठलं भाकरीचा आस्वाद घेत होते. आणि कोणी कोणी कोल्हापुरीची स्पेशालिटी. खूप छान होतं आणि एकदम हवेशीर मोकळी जागा, बसण्याची व्यवस्थासुद्धा केलेली होती. त्याच्यामुळे इतकं प्रशस्त आणि छान वाटत होतं ना की आणखीन त्याच्यामध्ये भर पडत होती आनंदामध्ये किंवा उत्साहामध्ये. खूप छान वाटलेलं आहे आणि बघितल्यानंतर तर खूप भारी वाटतं. आणि बरंच काही घ्यायला पण, खरेदी करण्यासाठी पण वस्तू होत्या. ते गावाकडे आल्यासारखं वाटलं. सगळं काही गावाकडचं साहित्य पाहून मुंबईमध्ये आहोत असं वाटलंच नाही, कारण सगळं काही गावाकडचंच होतं. पारंपरिक असलेलं वस्तू, बायका, जसं असतं तिथलं वातावरण, सगळं काही. तर छान वाटलं इथं येऊन. मी गेले होते त्या दिवशी. इथं 5 वाजता अवधूत गुप्ते यांचा संगीतांचा कार्यक्रम होणार होता. तर या मानदेशी महोत्सवामध्ये मी बाकरवडी घेतलेली आहे आणि ती तुम्हाला दाखवत होते. ती अशी टेस्टसुद्धा खूप छान आहे. मी इथं बसून थोडा वेळ खाल्ली. मुंबई आणि मुंबईचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे. इथं नेहमी गरमी होत असते आणि आता हिवाळा संपलेला आहे आणि इथं गरमीचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे होता मानदेशी महोत्सव. आणि मी तुम्हाला तेच दाखवत होते की ऊन किती आहे आणि गरमीसुद्धा तेवढीच आहे. तर मैत्रिणींनो, या मानदेशी महोत्सवाचा व्हिडिओ मी टाकलेले आहेत दोन्ही पण. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यासोबतच या मानदेशी महोत्सवामधून हे लोकरीची चप्पल आहे ना, ते विकत घेतलेले आहे मी. 200 सांगितले होते, मी 150 रुपयाला घेतलेले आहे. आणि आता चला मी निघालेले आहे तिथून. आणि जवळपास 5 वाजून गेलेले होते आणि बसची वाट पाहत आहे. मानदेशी महोत्सव खरंच खूप छान होता. आणि लास्ट अँड बेस्ट, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.